मित्रांनो, आमचं मधीच कॉलेज बंक केलंय आम्ही आणि आता अर्ध्या रस्त्यात आलोय आणि ड्रॅग रेस करणार आहे. हा, तर आमच्याकडे शाईन 125cc आहे. या शाईनची खासियत अशी की आमच्याकडे ही डिस्क मध्ये अवेलेबल आहे. नवीन कंडिशन मधली गाडी आहे. आणि आमच्याकडे दुसरी एक HF डिलक्स पण आहे. ही 100cc आहे, ही 125cc आहे. पण असं म्हणतात की HF डिलक्सला लय भारी पॉवर आहे. तर मग आम्ही आता तुम्हाला सॉर्ट करून दाखवणार आहे का कोणती पॉवरफुल गाडी आहे. तर आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक वगैरे मारा जरा व्हिडिओला. तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी तर आमचा आता ब्लॉग बघा. मित्रांनो, 90+ गेलो होतं आता स्पीड आणि मागून आलाय बघा. त्याला फक्त जरा कंट्रोल करायला नाही जमलं, पण गाडी पॉवर जास्त आहे तिला. फक्त कंट्रोल मला जमली म्हणून मी पुढे आलो. आणि चालवताना आम्ही म्हणजे मी दाखवू नाही शकलो व्हिडिओ, कारण की जमलं नाही. फोन पाडला असता डायरेक्ट, जमलं नसतं. तर आता एक स्टँड बसून घेतो मी, पैसे नाही सांगतो. बघू शकता तुम्ही, गाडीत पॉवर खूप आहे. बजेटमध्ये गाडी आहे आणि पॉवर इफिशियंट आहे खूप आहे. म्हणजे आपल्या नॉर्मल युजेससाठी ठीक आहे, पळवण्यासाठी या गाड्या नाही ॲव्हरेजला जास्त आहे. पण गाडी एक नंबर आहे. आता मी पळून बघितली तर व्हिडिओ नाही काढू शकलो कारण की स्टँड नाही, प्लस माझ्या मागं कोण बसलेला नाही, मी एकटाचे. प्लस हे गिअरवाली गाडी पुढं तो चाललाय बघा. पण आहे शाईनमध्ये पॉवर आहे त्या गाडीत, कारण की ती गाडी 125cc आहे. ती जर हँडल करायला जमली गाडी तर गाडी बेस्ट आहे एकदम. एक काटा खाली उतरला ना अख्ख्या गाडीचा. तिसऱ्या गेअरला एवढी पिसाळली, चौथ्या गेअरला डायरेक्ट वायबल झाली गाडी. नाही मजा आली काही. आता परत आम्ही पुढे जाऊन थोडं पेट्रोल फुल करतो, गाडीमध्ये हवा भरतो, परत ट्रॅक रेस करतो. आम्हाला आता मुंबई पुन्हा बायपासला जायचं आहे. मुंबईला जायचं खरं, लय लांब जायचं. गाडीचा नंबर नाही आला अजून. गाडीचा नंबर यायचं बाकी आहे. आम्ही जाणार आहे रायगड. गाडीचा नंबर आल्यावर जाणार आहे आम्ही लॉंग रूटला. आम्ही दोघंच जाणार आहे फक्त. लांबचा ब्लॉग बघायचा असेल आमचं चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा. लांबचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही म्हणशाल तिकडे जाऊ आम्ही, फक्त आम्हाला पेट्रोलला पैसे पाठवा. हा आम्ही ड्राय रेस नाही, फक्त स्पीडची टेस्ट करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, बघितलं असं 90+ जाती गाडी ऑन हायवे. म्हणजे क्लिअर असेल ना हायवे तर मे बी 100+ जाईल. मला पण माहीत नाही, बायपासला जाऊन बघावं लागेल. पण आत्ता इन्स्टंट स्पीडने आत्ता 90+ झाली होती, तुम्ही बघितलं असेल. थोडं रेंजवर असं रेंजमध्ये थोडं ट्रॅफिक होतं. आम्हाला ते ट्रॅफिक कव्हर करता यायचं होतं. त्यातल्या त्यात पिकअप वाले आहे घालत होते मध्ये. काय करणार होता. तर ठीक आहे, गाडी एवढं पण हे नाही, पण ठीक आहे, बजेट फ्रेंडली गाडी एकदम. आणि पेट्रोलला तर एकदम परवडते. मी आज 7वा दिवस आहे गाडी घेऊन. मी त्याच्या 320चं पेट्रोल टाकलं होतं आणि आता बघा तुम्ही 258 किलोमीटर झाली गाडी पळाली, तरी अजून पेट्रोल टाकलेलं नाही. आणि प्लस याच्यात 1 लिटर कंपनी देते. आता ते किती देते आमच्या समोर टाकलेलं नाही, किती होतं किती काय ते त्यांनाच माहिती. पण ॲव्हरेजला एकदम अफोर्डेबल आहे गाडी, तुम्ही घेऊ शकता. तर आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. चला, बाय बाय, सी यू.